उपवासाच्या दिवशीसाठी साबुदाणा भिजत घालायचा राहून गेला तरी आता चिंता करायची गरज नाही, कारण आज आपण साबुदाणा जराही न भिजवता कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटापासून मस्त अशी झटपट तयार होणारी कुरकुरीत उपवासाची भजी बनवणार आहोत। आणि सोबतच आपण बघणार आहोत एकदम सोपी खमंग अशी उपवासाची शेंगदाण्याची चटणी। नमस्कार, मी तेजल्स किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण आता रेसिपीची सुरुवात करूया। प्रथमच आपल्याला एका कढईमध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत असताना मध्यम आचेवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। आपण आता बघू शकता शेंगदाणे फुटू लागलेत आणि छान भाजून घेतलेले आहेत। तर आता आपण हे शेंगदाणे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे थंड झालेले आहे। आता आपल्याला त्याचा कूट करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट करायचा नाही आहे। कूट आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। आता आपण साबुदाण्याच्या भजीचं मिश्रण तयार करून घेऊयात। साबुदाण्याच्या वरचा स्टार्च काढून घेण्यासाठी मी साबुदाण्याला स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आहे। आता आपल्याला साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे हा साबुदाण्याला बारीक करून घ्यायचा आहे। आपण बघू शकतो अशा प्रकारे हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। मी 1 कप साबुदाणा घेतला होता, त्यामध्ये मी आता घालते आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि एक मीडियम साईजचा कच्चा बटाटा। हा बटाटा मी आधीच सोलून पाण्यामध्ये घालून ठेवला होता। बटाट्याला चिरून त्याच्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सुरुवातीला पाणी वगैरे न घालता असंच मिक्सर एकदा फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मिश्रण अजिबात बारीक झालेलं नाही आहे, त्यामुळे आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। सोबतच मी घातले आहे 1 चमचा जिरा। गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण यामध्ये कच्चा बटाटा घातला आहे, त्यामुळे या मिश्रण तयार करायला जास्त पाणी लागत नाही। हे मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। मीठ घातल्यावर आपण हे मिश्रण एकदा ढवळून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता मिश्रण हळूहळू थोडं घट्ट झालेलं आहे, कारण यामधला जो साबुदाणा आहे तो पाणी ओढून घेऊन फुलतो आहे। त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। मिश्रण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवलं आहे। तोपर्यंत आपण उपवासाची शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार केलेला शेंगदाण्याचा कूट मी घेत आहे। साधारण 3 ते 4 चमचे मी कूट घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलं आहे अर्धा ग्लासापेक्षा थोडं कमी पाणी। मिक्सर फिरवून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। यासाठी एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा जिरा,
जिरा छान फुलला की त्यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तेलामध्ये मिरच्या छान परतून घेतल्या की त्यामध्ये आता आपण घालणार आहोत आपण तयार करून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट. तुम्ही बघू शकता फोडणी एकदम परफेक्ट झालेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, आणि थोडंसं पाणी घालून आपण ह्याची एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून घेतल्यामुळे शेंगदाण्याचा कच्चेपणा राहत नाही आणि चटणीसुद्धा एकजीव बनते. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अगदी चिमूटभर साखर. साखर घातल्याने या चटणीला खूप छान चव येते. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण तयारी करूयात आपले साबुदाणा आणि बटाट्याच्या भजीची. 10 ते 15 मिनटं झाकून ठेवल्याने तुम्ही बघू शकता यामधला साबुदाणा किती छान फुलला आहे आणि सगळं पाणी त्यांनी ओढून घेतलं आहे. त्यामुळे अगदी जरासं पाणी घालून आपण हे मिश्रण एकदा ढवळून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातल्यामुळे भजीला एकदम क्रंची आणि क्रिस्पी असं टेक्स्चर येतो. आता आपण या मिश्रणापासून भजी बनवणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण एक एक करून भजी सोडणार आहोत. लक्षात ठेवा भजी सोडायच्या आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि भजी सोडल्यानंतर मध्यम आचेवर हे भजी भाजून घ्यायचे आहेत. तुमचं तेल जर चांगलं तापलं नसेल तर भजी कढईला चिटकू शकते. इथे तुम्ही बघू शकता भजी हळूहळू सोनेरी रंगाची होत आहे. मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला ही भजी मस्त अशी लालसर खरपूस तळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा ही भजी तळत असताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही. जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर भजी आतमधून कच्ची राहू शकते. त्यामुळे अंदाज घेत घेत मध्यम ते मंद आचेवर चमच्यानी सतत हलवत सर्व बाजूनी एकसारखी लालसर ते सोनेरी रंगावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भजीला रंग किती सुरेख आलेला आहे. अगदी याच रंगावरती भजी तळून घ्यायची आहे. ही तळलेली भजी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही भजी बनवायला फार सोपे आहे. अजिबात काहीही पूर्वतयारी करायची गरज नाही. भज्यांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मस्त अशी कुरकुरीत काहीही पूर्वतयारी न करता साबुदाण्याची भजी आणि शेंगदाण्याची चटणी आपली इथे तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.